महाराज श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज चाललो होतो घोडेगावला लग्नाला. मॅडमच्या फॅमिलीला घ्यायला कोथरूडला आलो होतो. तर आता ही रिक्षा दुसऱ्याची आहे, म्हणजे मी दुसरी गाडी घेऊन जाणार होतो पोलो. त्याच्यासाठी मी डायरेक्ट घरातनं रिक्षा करूनच निघालो होतो. तर नंतरनं मग त्यासाठी त्यांना घेतलं आणि मग आलो पोलोपाशी. तुम्ही बघू शकता स्पोर्ट कार आहे पोलो. आणि त्याच्यानंतर निघालो. तर दरवेळेस इथं संगमनेर रोडला गर्दी असतीच. आजपर्यंत ते कधी येणं झालं, रस्त्याची कामं चालू होती म्हणून भरपूर ट्रॅफिक लागला आम्हाला. पण तिथनं एक मधनं शॉर्टकट आहे, त्या शॉर्टकटने आम्ही डायरेक्ट घोडेगावला जाऊ शकतो. पेठच्या तिथून पुढं आलो आपण की आतमधनं रोड आहे, तो तिथनं गेले की तुम्हाला शॉर्टकटने डायरेक्ट घोडेगावात जायला भेटते. घाटात होतो आणि इकडलं शांतता आणि वातावरण खूप भारी होतं. फायनली पोचलो आम्ही. पोचल्याच्या नंतर पृथ्वी मंगल कार्यालयामध्ये पोचलो होतो. नंतर मी जरा बाहेर गेलो आणि थोडी मिसळ खाल्ली. इथं मिसळ खूप भारी भेटते घोडेगावला, CNG पंपाच्या शेजारीच. तर मिसळ खाल्ली. हा सरळ रोड महाबळेश्वरला जातो, सॉरी भीमाशंकरला जातो. आणि पुढं मग हे घोडे नाचवत होते बघा, घोडे कसे नाचवत आहेत. दोन घोडे आणले होते आणि दोन्ही घोडे नाचवत होते. एक विशेष असं झालं की इथं घोडे फिरवलेच नाही त्यांनी, तिथल्या तिथंच वाजवलं आणि तिथल्या तिथंच आहे ना वरात संपवली. म्हणजे पारणं असतं ते जे तिथल्या तिथंच संपवलं त्यांनी. तिथं पुढं त्यांना नेलंच नाही. साऊंड बी तिथंच 2च गाणी वाजवली. 2 ते 3 गाण्यातच लगेच संपवण्यात आलं. घोडा पण चांगलाच नाचत होता. आता ट्रेन केल्यामुळं नाही का, कलाकारी घोडा दाखवत होता, कलाकार वाजवत होते आणि नवरदेव घोड्यावर बसले होते. घोड्याचा डान्स बघू शकता, बेली डान्स पण करते आणि फोक बाय डान्स बी करते, मध्ये मध्ये वेस्टर्न बी करते आणि मध्येच लाथा आणते. पण भारी करत होता. आणि शिकवणं म्हणजे कलाकारी सोपी नाही. जर एखाद्या घोड्याला किंवा कुठल्याही ॲनिमलला आपण शिकवतो तर ते सोपं नाही एवढं, जेवढं आपण बघतो की नाचते बाबा. पण ते नाचताना पण तेवढे मेहनत लागते, पहिलं घेतलेली त्यांनी मेहनत. आणि त्याचप्रमाणे सगळं बघत होते घोड्याकडं, घोडा नाचताना. आणि एक चुकतं दरवेळेस मला एकच गोष्टीचं काय वाईट वाटतं, तुम्ही बघू शकता इथं समोर एक पोरगा नाचताना वाजंत्रीच्या तोंडामध्ये पैसे देतो. मान्य आहे, हे पहिली प्रथा होती का काय होतं, पण भावांनो नाचताना समोरचा कलाकार आहे हे जी जाण ठेवा आणि त्याच्या खिशात पैसे ठेवा. तुम्ही ते वाजवतात, तुम्ही त्यांना पैसे देता मान्य आहे, पण असं नाही की त्यांच्या तोंडामध्ये पैसे द्या. हे पहिलं होतं, पण हे आजमध्ये बदललं पाहिजे आणि आपणच बदलू शकतो. प्रत्येकाने वाजवताना हे करताना तुम्ही त्यांच्या खिशात पैसे ठेवा. भले तुम्ही कोणावर ओवळून जरी पैसे दिले तरी ते तुम्ही त्यांच्या खिशामध्ये ठेवा, जेणेकरून अपमानास्पद वाटत नाही. कारण की भरपूर वेळा असं वाटतं मी एक कलाकार आहे आणि आपण ज्यावेळेस समोर एखाद्या वेळेस स्टेजवर असो कुठं असो तर तोंडात फक्त पैसे देऊ नका, मग ते कुणाचेही असो. त्याच्यानंतर मंगलाष्टका म्हणणारे भटजी एक नंबर होते. बहुतेक ते विसरले असतील मंगलाष्टका, पण आता तुम्हाला ऐकू शकत नाही कारण कॉपीराईट पडतं म्हणून. पण हे मला भारी वाटलं 7 पावलांचं, म्हणजे जे आपण 7 फेऱ्या मारतो ते 7 ते जे 6वे पाऊल नाही का 5वे पाऊल, हे भारी वाटलं होतं. मस्त सजावट केली होती आणि खूप भारी वाटलं. त्याच्यानंतरनं मग लग्न झालं. आता मग म्हणलं आता निघाल्याच्या नंतरनं आता खूप रात्र झाली होती आणि मॅडमच्या घरी खेडला आम्हाला थांबायचं होतं. मॅडमच्या माहेरी तिथं त्यांच्या चुलतीकडे जेवायला जायचं होतं. तर बघू शकता तुम्ही सूर्य पण बघू शकता. नंतर अंधाराच्या इथं आलो. मी एक व्हिडिओ टाकला होता बघा, यूट्यूबला टाकला होता. हे का बांधतात तर हे लग्न झाल्याच्या नंतरनं कधी काढतात, पहिल्या पावसात हे काढतात. ते बघू शकता ते पानं कशी झाले. त्यानंतर चंद्राचा प्रकाश बी बघा आणि समोर पूर्ण शेत होतं. पूर्ण शेत म्हणजे त्यांचं एक शेवटचं घर आहे, त्याच्यानंतर पूर्ण शेतच शेत आहे. टाकळकर वाडीमध्ये हे. आणि इथले बी भरपूर काही गोष्टी आहेत, त्या तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की सांगणार आहे. त्यांच्या तिथं जाऊन सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला ते कळेल की तिथले 3 असे आहेत की देवांचे विषय आहेत तिथले. जे टाकळकर वाडीत आतमध्ये येताना तुमच्या हातात चॉकलेट किंवा काही असेल तर ते देवासाठी टाकायला लागतं, जेणेकरून ते देवाला ते भेटतं. इथली अशा लोकांची मान्यता आहे आणि ती खरीच खरी आहे. कारण की एकच जण असं वेगळं सांगू शकत नाही ना. सगळं वेगवेगळं सांगितलं तर आपण खोटं ठरू शकतो, पण एकच माणूस म्हणजे प्रत्येक माणसांमध्ये गेलं तर एकच वाक्य आणि ती एकच गोष्ट सांगतात की आतमध्ये येताना काही ना काही तुम्हाला ते टाकणं पडतं. आणि बघू शकता हे घर आहे. आता लग्न घर असल्यामुळं इकडं घर यांनी सुधारलं होतं. त्या आजी आहेत
आणि त्या आजी इथं एकट्या राहतात, म्हणजे त्यांचा पोरगा मागं राहिला आहे, पण आज बी आजी म्हणजे त्यांचं वय भरपूर 80+ असेल, पण वाटून येते का बघा. कारण की त्यांचाच मुलगा 60-62 वर्षाचे भाऊ आहेत, जे मोठे भाऊ आहेत, ज्यांना मी घेऊन आलो होतो. आणि त्यांना 5 मुलं आहेत. काय 5ही मुलांचं चांगलं आहे. आणि त्याच्यानंतरनं मग आम्ही निघालो होतो. तुम्ही बघू शकता हे ट्रॅफिक भरपूर लागतं खेडला. खेडच्या पुढं आलो आम्ही देवगावच्या ते चाकणच्या पुढं आल्याच्या नंतरनं चाकणमध्येच म्हणजे अलीकडंच. तर म्हणलं आता कसं काय जायचं, तर शॉर्टकट माहीत असल्यामुळं आम्ही चाकणमधनं गाडी घालून मग पुढं आलं. तर हे नाशिक फाट्याचा रोड आहे ह्याचा, सॉरी मोशीचा रोड आहे. तर मोशीच्या इथं आम्हाला ट्रॅफिक लागलीच होती. आणि वाजले बघा किती होते, 11 वाजून गेले होते, 11:15 झाले होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंटमध्ये सांगा.